नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं खूप दिवसानंतर मयूर शेठच्या ब्लॉग मध्ये. तर आज आमचा अचानक प्लॅन ठरलाय आणि आता आम्ही निघालेलो आहे. आता आमचं अजून डिस्कशन चालू आहे की कुठल्या बीचला जायचं, पण आम्ही कोकणामध्ये कुठल्या तरी बीचला जाणार आहे. हा माझा मोठा भाऊ तुषार भाऊ, आपल्याला तर माहीतच आहे, आणि मागचा आकाश भाऊ, आणि अजून आपण 2 मेंबर घेणार आहे. एक आपला किरण भाऊ आणि तिसरा म्हणजे आपला मावस भाऊ म्हणजे राहुल गिरमकर. असे मिळून आम्ही 5 जण आता कोकणात जाणार आहे. आणि कुठं आपलं शक्यतो आम्ही दापोलीलाच जाणार आहे. तर आता दाखवूया तुम्हाला आजचा इथून पुढचा खूप दिवसानंतरचा ब्लॉग. तर चला. तर सर्वात पहिल्यांदा मित्रांनो, आता आपण जायच्या अगोदर गाडी वॉशिंग सेंटर घेऊन आलोय. वॉशिंग करून घेऊ मस्तपैकी गाडी. आता आपण आपला राहुल भाऊ आलेला आहे. हाय कर. काय ना उन्हात आय घातली आमची, काय ना अर्धच थांबवलंय आम्हाला. मित्रांनो बघू शकता, आता आपण कात्रज क्रॉस करून नवले ब्रिज कडे चाललेलो आहे. तुम्हाला नवले ब्रिजचं जर पुण्यातील फेमस ब्रिज म्हणून ऐकून असतं ना ऍक्सिडेंटच्या बाबतीत, तर आता आपण तिथूनच जाणार आहे. तुम्हाला मग आता VIP पर्सन आलेत बघायला, नांदेड सिटीला घ्यायला आले. हे बघा हातबीत बघा कसं काय गाडीची. हे काय बघा कसं आहे. अरे पुढचं मडका तुटले. हाय ब्रो. बघू शकता मित्रांनो, मुळशी जवळ आलेले. आता पुण्याच्या बाहेर निघलोय आपण. आता चालू आपण दिव्यागरच्या दिशेने. कसा आहे मित्रांनो तामिनी घाट, कसा आहे व्ह्यू या बघायला नक्की. मित्रांनो आता आम्ही तामिनी घाटातले मस्त एक व्ह्यू पॉइंटला थांबलेलो आहे. तर आता आपण खाली पाण्यापाशी जाऊन थोडाफार फोटोशूट करूया. तामिनी घाटामध्ये एक मुळशी लेक आहे मित्रांनो, इथं आम्ही फोटो काढण्यासाठी आलेलो आहे. हे बघू शकता आपले मेंबर. काय म्हणणं आहे किरण तुझं आता याबद्दल? आता आम्ही फोटो काढले, आता मस्त झालंय, असं लय चिल वाटतंय. आठवड्यातून 1 दिवस तरी फिरायला आलं पाहिजे माणसानी. 100%. आपण श्री स्वामी समर्थ खानावळला आलेलो आहे मित्रांनो. आता आपण एक आपला किरण भाऊ व्हेज खाणार आहे, व्हेज थाळी, आणि आपण सुरमई थाळी मागवलेली. तर आणि आता आपण इथून जेवण झालं की आपण रूम घेतलेली, त्या रूमला जाणार आहे. शकता व्हेज थाळी मित्रांनो. आपल्या किरण भाऊला उपास सोडणार आहे. सुरमई थाळी बघू शकता मित्रांनो. आकाश कसं आहे जेवण? मस्त आहे ना. राहुल कसं आहे जेवण? बरोबर. मस्तपैकी आता मित्रांनो जेवण केलंय आणि आता आपण आपल्या रूमवर जाणार आहे झोपण्यासाठी. तर भाऊ चला गाडी काढ लवकर चल. बघा इथं आपल्याला रूम भेटलेली. इमर्जन्सीमुळे आता आपल्याला इथं रूम घ्यावं लागलेली. आपल्याला यायला लेट झालं, त्यामुळं आम्हाला रूम अवेलेबल नव्हते. आता एक रूम भेटलेली, साधीच रूम आहे. ते बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आपली रूम आहे. तशी ओके एकदम, काय अडचण नाही, मस्त आहे. आता आपण मित्रांनो मस्तपैकी रूमवर झोपू आणि आता उद्या सकाळी दाखवतो तुम्हाला बीचवरचा व्ह्यू. तर गुड नाईट गाईज, तुम्ही पण झोपा. आता उद्या सकाळी दाखवतो तुम्हाला. तर चला बाय, गुड नाईट, शुभ सकाळ मित्रांनो. आता आपण झोपेतनं उठलेलो आहे मस्तपैकी. तर आता आपण इथून जाणार आहे बीचला. आता आपण बीचला जाऊन क्रिकेट खेळणार आहे. हा घे ना गाडी घेऊन जाऊन डायरेक्ट. आता बीचवर आपण डायरेक्ट गाडी घेऊन जाणार राहू, तिथं मस्तपैकी क्रिकेट खेळणार आहे. तर याबद्दल तू 2 शब्द बोल बरं जरा. नाही तुम्ही भावला सवय नाही बोलायची, त्यामुळं कसं आहे असं समजून घ्या मित्रांनो तुम्ही. तर चला आता आपण निघालोय बीचवर, दिव्यागरच्या बीचकडे चाललेलो आहे मित्रांनो क्रिकेट खेळायला. बघू शकता आता आपण बीचला गाडी घेऊन आलेलो. इथं बघा स्कॉर्पिओ त्या गाड्या एकदम. मित्रांनो आता आपला भाऊ ड्रिप मारणार आहे. तर आता बघू शकता आपण कसं काय ड्रिप बसते आपल्या गाडीची. ड्रिप बसलेली नॉर्मल मित्रांनो. शूट टकला शाहरुख खान. आपण बीचला उकडीचा मोदक घेतलेला आहे. Hello guys, we are playing cricket. Mayur is on strike. And bowler and fielder also गणेश खोडवे. बघू शकता मित्रांनो, आता आम्ही क्रिकेट चालू केलंय आणि आता आकाश भाऊ बॅटिंग करतात. आकाश भाऊ बॉल चुकलेले 2. दिव्य आगारचे बीच आणि त्याच्यावरती आलेला हा भाग. क्रिकेट खेळून आता आम्ही खूप जमलेलो आहे. तर आम्ही रेस्ट घेत आहोत.
मित्रांनो आता आपण मच्छी मार्केटला आलेलो आहे. बघू शकता पापलेट, सुरमई सगळ्या प्रकारचे मासे आहेत. हे बघा आपण मार्केटला आलेलो आहे बीच नंतर. आता आपण मासे बनवायला देणार आहे. हे बघा असं दिव्यागरचं मार्केट आहे मित्रांनो. माशांचा निलाव चाललाय. फ्रॉन्स मासा आहे. हे बघू शकता मासा किती मोठा मासा आहे. असे वेगवेगळे मासे बघायला भेटतील तुम्हाला. हे बघा असे वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत मित्रांनो. दादा ह्या माशाचं नाव काय आहे? मित्रांनो ही सुरमई घेतलेली आहे आपण. आकाश किती किलो बरं? हा 2.5 kg. कितीला घेतली आपण ही? 2000 रुपयाला घेतली आहे मित्रांनो. आणि चिरायला 100 रुपये आणि बनवायला 500 रुपये किलो प्रमाणे बनवायला घेतात. तर अशा पद्धतीने आता आपण हे जे तुकडे करून आपण हॉटेलमध्ये बनवायला देणार. मासे घेऊन निघालेलो आहे मित्रांनो. आता कसा आहे व्ह्यू? कारण आपण निर्मल खानावळला मासे बनवायला दिलते आणि आता आपले मासे बनवून झाले. त्यांचे फोन आलता. आता मस्तपैकी आपण सुरमई ते दिलेले मस्तपैकी मासे आता फ्राय करून नुसते खायचे. तर चला आता दाखवतो तुम्हाला. बघा आपले किरण शेठ चालू नव्हे बघा तांदळाच्या भाकरी आणि आपले सुरमई बनून झालेली आहे. शेअर करतात बाई लोक. आणि हा थोडासा आपण रस्सा बनवला आहे त्यांनी. आता असं मस्तपैकी जेवण करायचं. तर मित्रांनो आता आपले जेवण बिवण झालं तुम्हाला मगाशी सांगितलं. आणि आता आपण चाललोय अलिबागला काशीद बीचला. तर हे बघून शेट घे एकदा. हाईत आपण सांभाळून चालवले सगळे जसे आणले होते तसे. हाय त्या जागेवर एकदम ओके मध्ये. तर तुम्ही बोलू शकता का काय थोडंफार? काय ना आता चाललोय तुमच्या हिशेबाने काशीद बीचला. चला आता काय. खूप मस्त वाटलं आम्हाला दिव्यागरला. ओके. तर किरण दादांनी खूप एन्जॉय केला समुद्रामध्ये. उड्या वगैरे टाकून शॉपिंग पण केली किरण दादांनी. आम्ही चाललेलो आहे काशीद बीचला. आमचे भाऊ तुषार खोडे सरांना काही 2 शब्द तुषार सरांना जर काय 2 शब्द बोलायचं तर बोला. सर का त्यांच्या चला ब्लॉग बंद होईल. तर मित्रांनो आपण आता दिघी पोर्टवर आलेलो आहे. आपण काशीद बीचला चाललोय तुम्हाला सांगितलं मी. काशीद बीचला आता बघू शकता आपण आपली गाडी बोटिंगमध्ये टाकून जाणार आहे. हे दिघी पोर्ट आहे मित्रांनो. इथून आपण दुसऱ्या साईडला आपल्याला ते ड्रॉप करणार आपली गाडी. तर तुम्हाला दाखवतो आता गाडी बीचमध्ये सॉरी बोटिंगमध्ये टाकल्यानंतर. तर बघू शकता आता आपल्या गाडीचा नंबर लागला आहे. आता आपण आपली गाडी बोटिंगमध्ये टाकणार आहे. आपली गाडी हळूहळू चालली आता. हे बघा अशा प्रकारे आपली पण गाडी आता बोटिंगमध्ये टाकायची मस्तपैकी. प्रकारे आपली गाडी बोटमध्ये पार्क झालेली आहे मित्रांनो. त्याचा कॅबिन आहे पण ड्रायव्हर नाही आहे आणखी. थोड्याच वेळा ड्रायव्हर येईल बोटचा. मग आपण निघूया. हे बघू शकता कसे बसले सगळेजण. किरण ब्रो कसं वाटतंय? एक नंबर वाटते. आलं छान वाटतं. बोटीचे पायलट आलेले आहेत. बोट चालू केलेली आहे. हे राहुल. एकदा हाय करा. मेलो बिलो तर एकदा हाय करून ठेवा. आपल्या युट्यूबला तरी दिसत. बोट स्टार्ट झालेली आहे मित्रांनो. बघू शकता टर्न घेतात. असं जाणवणार नाही. बघू शकता मित्रांनो आता मी खाली आलोय. खालून व्ह्यू बघा बोटचा. एकदम असं छान वाटतंय मित्रांनो. आपल्याला जाता जाता बोटमधून मुरुंड जंजिरा म्हणून किल्ला आहे आपण बघायला भेटतोय. बघू शकता आता फोनमध्ये झूम होत नाही एवढं पण असं मस्त दिसतोय बोटमधून. आलेलो आहे आपण मित्रांनो ह्या साईडला. आता आपली गाडी काढून घेऊ आणि जाऊया आपण काशीद बीचला. तर चला. तर मित्रांनो आता आपण बोटीतनं गाडी काढून काशीद बीच कडे निघालोय. तर कसं वाटलंय तुम्हाला रे? बरोबर नाही वाटलं. खलाशी काय आम्हाला बोलले नाही. आमच्या मयूर दादा. मित्रांनो आपण काशीद बीचला पोहोचलेलो आहे. तर आता तुम्हाला दाखवतो काशीद बीच. हा बघा मित्रांनो काशीद बीच. काशीद बीचला पोहोचल्यानंतर खूप थकल्याने झालं मग थोडीशी रेस्ट घ्यावा. मग आता थोडंसं पोटात पण टाकायचं होतं त्यामुळं मग आता आम्ही थोडंसं खायला सांगितलं आणि थोडी अंडा भुर्जी आणि मॅगी बिगी खाऊ आणि एन्जॉय करायला पाण्यात जाऊ. ते मॅगीची ऑर्डर आलेली मित्रांनो. आता मस्तपैकी मॅगी खाऊन घेऊया.
हे बघा कशी पळत चालल्यात मित्रांनो, कधी समुद्र न बघितलेले पाखरं आता खाऊन पिऊन झालंय. बघा कशी पळत आहेत, हो का, पाणी पाणी करीत पळत आहेत. काशीद बीचवर विकेंडची क्राऊड, सारी सारी गर्दीच आहे. आम्ही आलतो इथं राईड करायला, पण राईड पण काय चालू दिसत नाही इथं काय. बघा गर्दी मित्रांनो. आम्ही पाण्यामध्ये उतरलेलो आहे. हे बघा हे बघा. आता मी मोबाईल घेऊन जाणार आहे आणि मी पण पाण्यामध्ये एन्जॉय करायला जाणार आहे. असं खूप खूप मोठ्या लाटा येत आहेत आणि आता मी पण मोबाईल घेऊन देतो आणि यांच्यासोबत एन्जॉय करायला जातो. आता तुम्हाला या आतला एन्जॉय नाही दाखवू शकत मित्रांनो, कारण फोन जर पाण्यात गेला तर परवडणार नाही मला. मित्रांनो आता आपण बनाना राईड आणि बंपर राईड घेतलेली आहे. ही बनाना राईड आणि बंपर राईड इकडे. हे बघा हे बंपर राईड आहे. आता फोन त्यांच्याकडे देतो मी. मित्रांनो आता आमच्या राईड झालेल्या आहेत सगळ्या. आता आम्ही गोड्यावर बसणार आहे, पण कपडे बदलून बसायचं म्हणतात, तोपर्यंत दुसरं काहीतरी करत बसणार. आता आम्ही किरणला डिझाईन बनवणार आहे, बघू शकता तुम्ही. उचल. आता आपण मस्तपैकी कपडे बिपडे चेंज करत पाण्यात ना आलो, सगळ्या राईड वेट करून आलो आणि आता आपण आणखी त्या काशीद बीचवर जाऊन घोड्याची राईड घेणार आहे. त्यामुळे आता सगळे कपडे बिपडे सगळ्यांनी चेंज केलेत. हा बघा आपला किरण भाऊ कपडे चेंज करतोय. मी असे ओकेमध्ये कपडे पांढरा खादीचा शर्ट टाकलाय आणि आता मस्तपैकी आपण जाऊन घोड्याची राईड घेऊन दाखवतो तुम्हाला. तर चला. जाऊन दे बया. तर मित्रांनो आमची फायनली ट्रिप संपलेली. आम्ही घोड्याची राईड पण घेतलेली आहे, ते तुम्हाला आता दाखवणच मी व्हिडिओमध्ये. मस्तपैकी सगळं आमची ट्रिप झालेली आणि आता आपण ब्लॉगचा इथेच एंड करणार आहे. तर आपल्या चॅनलला सगळ्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.